एक महिलांच्या सुरक्षेच्या बद्दलचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्रात आला। आम्ही पक्षाकडून नाही तर आम्ही एका एनजीओच्या वतीनं SOS हे ॲप आम्ही आजच याला हे करतो आहे आणि याचा फायदा होणार की कुठल्याही महिलांना कुठल्याही मुलींना अशा पद्धतीची कुठली त्रास झाला तर याचा नंबर SMS आणि लाईव्ह अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार। आणि मोबाईल समजा त्यांचा बंद असेल काही कारणाने झटपट तर नुसतं त्यांनी हे आपलं हे जे ऑन ऑफ यालाही दाबलं तरी त्याचं SMS त्या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने कारण की आम्हाला कोणी राजकारण आणतात त्याच्यामध्ये म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या एका NGOच्या माध्यमातून SOS या नावाचा एक ॲप महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षेसाठी आज आम्ही याला ओपन करतो आहे। आपल्याकडे हेल्प कशी मिळणार आहे? पोलीस स्टेशन आणि आमचे जे त्या भागामध्ये कोणी लोक असतील त्या पद्धतीच्या लाईव्ह लोकेशनच्या आधारावर हेल्प केला जाईल अशा पद्धतीची भूमिका आहे। पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नाही याला ऑलरेडी सगळ्या स्तरातले म्हणून याला काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही याला हे करत नाही कारण की महिला सुरक्षा हा राजकारणाचा भाग होऊ शकत नाही। पण महाराष्ट्रातलं सरकार आज त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे आपण झालेल्या घटनेमध्ये पाहतोय। झालेल्या सगळ्या आकडेवारी आपल्याला निदर्शनास येत आहे आणि म्हणून या नाकारते सरकारच्या भरोश्यावर न राहता काँग्रेस पक्षाने NGOच्या माध्यमातून या पद्धतीचा महिला सुरक्षेसाठी एक ॲप या ठिकाणी आम्ही आज ओपन करतो। या ॲपचं महत्व असं आहे की जे 4 नंबर तुमच्या भावाचे वडिलांचे त्यांचे 4 नंबर जे तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवले आहे फक्त हा एक बटन दाबला तर त्या 4 लोकांना SMS जाईल आणि तुमचं लाईव्ह लोकेशन त्याच्यामध्ये शेअर होऊन जाईल आणि त्याचबरोबर खाली एक कॉल 112चा पोलिसांचा कॉलचा नंबर आहे तर ते जर तुम्ही बटन दाबलं तर ते तुमचे 4 लोकांना SMS सुद्धा जाईल प्लस पोलिसांना फोन सुद्धा जाईल आणि त्याचबरोबर 1 मिनिटापर्यंत तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंगचं जे ऑडिओ आहे त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुमचे जे 4 लोक आहेत त्यांना जाईल जेणेकरून आपण डेंजरमध्ये आहोत आपल्याला मदतीची गरज आहे अशी सूचना ही तुमचे जे 4 डेझिग्नेटेड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना जाईल। त्याचबरोबर फोन जेव्हा बंद आहे तुम्हाला ही पण संधी नाही की फोन उघडण्याची पण संधी नाही आहे तर तुम्ही पॉवर आणि या व्हॉल्यूमच्या बटनला 4 वेळा जर दाबलं तरीही SMS जे आहे ते लोकांपर्यंत तुमचे 4 इमर्जन्सी कॉन्टॅक्टपर्यंत पोहोचून जाईल। ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहे महिलांवरती अत्याचारांचं त्याच्या विरोधात एक आमचा एक प्रयत्न आहे जेणेकरून या ॲपच्या माध्यमातून अशा घटना जर आपण वाचू शकलो तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आणि हा निशुल्क आहे। हा ॲप निशुल्क आहे।